कधीतरी ना काहीतरी अगदी मस्त असं झणझणीत खावंसं वाटतं. तर त्यासाठीच आज आपण बनवतोय अगदी मस्त अशी तर्रीदार झणझणीत मिसळ. करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. तर सुरुवातीला एका कढईमध्ये पहा 1 चमचा इतकं मी तेल घातलंय आणि त्यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा असा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि साधारण पाऊण वाटी इतकं मी सुकं खोबरं घातलेलं आहे. सुक्या खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतले आणि ते आपल्याला इथे छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला कांदा खोबरं अगदी 4 ते 5 मिनिटासाठी मंद आचेवर असं पहा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर इथे छान असा आपला हा मसाला तयार झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि अगदी बारीक असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घातलं आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता मी अगोदर सुरुवातीला घातला नाही, कारण तेलात घातल्यावर तेल सगळीकडे असं उडतं, म्हणून अगोदर कांदा घातला आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. आता एक मध्यम आकाराचा अगदी बारीक चिरून आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आता हा टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर इथे पहा थोडीशी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर अशी घातली ना की छान असा याला स्वाद येतो. तर आपला कांदा, खोबरं आणि कोथिंबीर छान अशी 3 ते 4 मिनटं परतून घेतल्यानंतर इथे पहा आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं, ते ह्यामध्ये घालायचं आहे. तर सगळं वाटण मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालणार आहे इथे सवाईचा मिसळ मसाला. हा मसाला घातला ना की यामध्ये वेगळा असा गरम मसाला किंवा हळद वगैरे काहीच घालायची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला ह्या मसाल्याचं पूर्ण पॅकेट ह्यामध्ये घालायचं आहे. तर इथे पहा मसाला यामध्ये घातला आणि छान असा वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडंसं यामध्ये पाणी घातलं म्हणजे मसाला आपला खाली कढईला लागणार नाही. तर छान असं हे परतून घ्यायचं. इथे पहा हे छान असं परतून घेतलं आणि आपल्याला 3 ते 4 मिनिटानंतर छान असं याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे. साधारण 2 वाट्या इतकी मी मोड आलेली मटकी यामध्ये घातलेली आहे. मटकी अगोदर मी शिजवून वगैरे घेतलेली नाही, अशीच यामध्ये घातलेली आहे. तर आता इथे पहा छान असे चमच्याने या वाटणामध्ये मटकी अशी परतून घेतली आणि थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे. चमच्याने एकदा परत सगळं हलवून घ्यायचं आणि ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मटकी आपली व्यवस्थित शिजेल. तर 10 मिनटानंतर इथे पहा छान अशी याला वाफ पकडलेली आहे आणि आपली मटकी ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे. एकदा चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि इथे पहा आता एक साधारण 6 ते 7 वाट्या मी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. यामध्ये गरम पाणीच घालायचं, थंड घालायचं नाही. गरम पाणी घातल्याने काय होतं, छान अशी याला तरी येते. तर इथे पहा हे पाणी घातलं आणि व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे. आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. रंग पहा किती सुरेख आला आहे. चमच्याने एकदा सगळं असं हलवून घेतलं आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक 15 मिनटं आपल्याला मंद आचेवर हे शिजू द्यायचं आहे. तर इथे पहा 15 मिनटानंतर छान अशी याला खळखळून उकळी आलेली आहे आणि अगदी घमघमाट असा सुटलेला आहे. आता घालायची सर्वात शेवटी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आपली इथे अगदी झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे. 5 मिनटासाठी झाकण ठेवलं म्हणजे छान असं मुरू द्यायचं आहे आणि नंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता अगदी तर्रीदार अशी आपली ही मिसळ झटपट अशी तयार झालेली आहे. फरसाण आणि इथे कांदा लिंबू घेतलेला आहे आणि मस्त अशी आपली तर्रीदार झटपट होणारी ही मिसळ तयार झालेली आहे. तर कशी वाटली याची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. धन्यवाद.